काव्याच्या डोहाळे जेवणासाठी काव्य खूप छान तयार झाली आणि पार्थ पण तिच्याकडे बघतच राहतो की किती सुंदर दिसत आहे. तिचा हात हातात घेतो आणि म्हणत असतो की तुमच्यासारखं कुणीच दिसत नाही आहे. आज असं वाटतंय की तुमच्याकडेच बघत राहावं. तुमचे डोळे सगळं काही खूप छान आहे. आता काव्या म्हणत असते इस बात पर एक शिट्टी हो जाए. आता पार्थला शिट्टीच वाजवता येत नाही. तो म्हणत असतो एवढंच का? आणि तो वाचून बघतो, त्याला वाजवायला जमत नाही आहे. आता काव्या या सगळ्यावर हसायला लागते. पार्थ म्हणत असतो एवढंच काय, अहो मी शिकून दाखवतो तुम्हाला. ते म्हणत असते काय देशमुख, तुम्हाला साधी शिट्टी वाजवता येत नाही? जा बाबा, मला नाही आवडलं हे, आणि हसायला लागते. आता पार्थ विचार करायला लागतो आणि परत वाजून बघतो, तरी त्याला काही जमेना ते. आता काव्या म्हणत असते मला नाही आवडलं पार्थ, ते तुम्हाला साधी शिट्टी वाजवायला जमत नाही आणि ग्रेट बाबा व्हायचे स्वप्न बघताय. बाळाला तर अशा शिट्टे वाजवून दाखवावे लागतात, तेव्हाच ती शांत राहतं, नाही तर खूप रडतं बाळ. आणि ती हसायला लागते आणि ती म्हणते आता मी जाते इथून. पार्थ म्हणतेस तू अहो थांबा ना थोडा वेळ, खूप छान दिसताय, मला बघू दे ना तुमच्याकडे. तरी काव्या तिथून निघून जाते. आता पार्थ विचार करायला लागतो, मला शिट्टी वाजवता येत नाही आणि मी एवढा मोठा आर्किटेक्चर असून सुद्धा मला साधी शिट्टी वाजवता येत नाही, याचं त्याला एवढं गिल्टी फील होतंय. आणि तो खूप विचार करतो या गोष्टीचा, वाजून बघत असतो. आता वसवात्या आणि रम्या इकडे सगळ्यांच्या स्वागतासाठी फुलं घेऊन उभ्या असतात. मुद्दाम त्यांना आर्याला इथेच गाठायचं असतं आणि तिला काही गोष्टी सांगायच्या असतात. तेव्हा ते एक एक जण येतं, त्यांना फूल वगैरे देतात. आता वसवात्या म्हणतात काय ग रम्या, आता ती आर्या केव्हा येते? आणि लगेच आर्या तिथे आली आहे. खूप छान तयार होऊन येते आर्या. आर्या तिथे येता क्षणी या खूप खुश होतात. आता त्यांना असं वाटतं की आर्या आपल्याजवळ थांबेल आणि काही बोलता येईल तिच्यासोबत. ती फूल द्यायला लागते वसवात्या. आर्या ती फुलंही घेत नाही आणि सरळ निघून जाते. आता वसवात्या म्हणतात बघ ग रम्या, या आर्यामध्ये किती ॲटिट्यूड आहे. अगं साधं बघितलं पण नाही आपल्याकडे आणि लगेच निघून गेली. तेव्हा रम्या म्हणते अगं आई थांब ना, आता मजा बघ ना पुढे काय काय होतंय. तर ते मिथून काका जीवासोबत बोलत असतात की कार्यक्रमाची तयारी वगैरे झाली का. आता ती जाताच लगेच जीवाकडे जाते आणि जीवाला म्हणते जन्मजय, अरे मी कशी दिसते. आता जीवा हे खूप लाईटली घेतो आणि म्हणतो छान दिसते. आणि नंदिनीकडे पण अशी साडी आहे सेम. आता तिला वाईट वाटते नंदिनीचं नाव घेतल्यामुळे. हे सगळं रम्या आणि वसवात्या बघत असतात. वसवात्या म्हणतात हे काय बघते मी. जीवा म्हणत असतो नंदिनीकडे ही साडी खूप अशीच साडी आहे, त्यामुळे आर्या म्हणत असते आता याला इथे पण नंदिनीचं नाव घेतलंच पाहिजे होतं का. नसतं घेतलं तरीही चाललं असतं, पण नको तिथे याला नंदिनी आठवतच असते. आता हिला खूप वाईट वाटतंय नंदिनीचं नाव घेतल्यामुळे. जीवाला ती अशी हात लावून म्हणत असते चल ना आपण एक फोटोज काढूया, आणि ती जीवासोबत सेल्फी काढायला लागते. आता वसवात्या डायरेक्ट तोंडाला हातच लावतात. तर रम्या म्हणत असते बघ मी तुला बोलले होते ना, दाल में कुछ काला है या पुरी दाल ही काली आहे. आता शारदाताई येतात नंदिनीच्या आई, आणि त्या आर्याला बघतात फोटो काढताना. आता आर्याला त्या खूप बोलणार आहे, हे आपल्याला पुढील भागामध्ये बघायला भेटेलच. तोपर्यंत त्या बघत असतात की आर्या कशी नाटकं करते, माझ्या नंदिनीच्या संसारामध्ये कशी विष कालवायचा प्रयत्न करते, जीवाला आपलंसं करण्यासाठी ती काय काय करते. आता हिचं लक्ष जातं त्या शारदाताईकडे आणि ती म्हणते मावशी अगं तू आली, ये ना इकडे. आणि तिला बाजूला घेते आणि बोलत बसते. तेव्हा शारदाताई तिला म्हणतात की हे बघ तू ना अति करते, असं नाही वाटत का तुला. अगं छोट्या छोट्या गोष्टीवर हक्क गाजवताना अगदी मोठी गोष्टही हिरावून घेऊ नको. म्हणजे मिळवलं आणि माझ्या नंदिनीच्या संसारामध्ये विष कालवायचा प्रयत्न तर अजिबातच करू नको. आता आर्याला हे शब्द खूप लागतात, पण ती आता सध्या समजू देत नाही आहे. पण ती या सगळ्यांचा विचार करते आणि नंतर विचार केल्याच्या नंतर तिला लिगल फाईल्स, ते कॉन्ट्रॅक्ट पेपरचं आठवतं आणि ती ते फाईलच गायब करण्याचा विचार करते. म्हणजे नंदिनी कोणत्या विश्वासाने आणि कोणत्या बेसिसवर सांगेल की हिच्या पोटातलं बाळ तिचं आहे म्हणून. या सगळ्यांचा विचार आर्याच्या डोक्यामध्ये सुरू आहे. इकडे वसवात्या म्हणत असत काय गरम्य आई तर खूपच पोचलेली वाटते, बघ ना कशी वागतीये. आणि जीवा सतत जीवा जीवा जन्मजय जन्मजय करत मागे फिरत असते. आता हिची आई बोलताना हिचा ॲटिट्यूड आणि यांचं बोलण्याचं चेंजच झालेलं आहे.
पण हिला काहीच फरक पडलेला नाही आहे. आता ती वरती जाते आणि तिला असं आठवतं की नंदिनीने पेपर कुठे ठेवलेले आहेत. ती बघायला जाते आणि म्हणत असते, हाच एक माझ्याकडे मार्ग आहे जन्मजेला आपलंसं करण्याचा. कारण एकदा का हे हातातून गेलं आणि बाळही गेलं तर माझ्या सोबतीला परत एकटेपणच राहील, कोणीच राहणार नाही. आणि माझं तर जन्मजेवर खूप प्रेम आहे आणि मला त्याला मिळवायचंच आहे. आता तिच्या हातावरचा आई असा टॅटू बघते आणि म्हणते, मी तर खरी आई होऊनच दाखवीन आता नंदिनीला. नंदिनीच्या बिचारीच्या पूर्ण आयुष्यात संकटच लिहिलेली आहे का काय माहीत. कारण काहीतरी सुख आलं की तिच्या पाठोपाठ लगेच तिच्या मागे दुःख यायला लागतं. आता इकडे जीवाने खूप छान कविता बनवलेली आहे आणि तो नेहमीच कविता छान बनवतो. 9 महिने 9 दिवसांच्या आतुरता आता संपणार, अशी काहीतरी ती कविता असते. आता हे सगळं ऐकताना आर्याला खूप छान वाटतंय. आता जीवाच्या मनामध्ये असं काही नाहीच आहे, त्यामुळे तो खूप डोहाळे जेवणामध्ये इन्व्हॉल्व झालेला आहे की काव्याचे आपल्याला खूप लाड पुरवायचे आहे. हे सगळं करत असताना आर्या त्या फोटोकडे बघते आणि फोटोकडे बघून म्हणते, मला पण असं डोहाळे जेवण करायला भेटलं असतं. पण या जन्मजेमुळे हे सगळं होते. लगेच नंदिनी येते. नंदिनीच्या परफ्यूमचा वास घेत लगेच जीवाला असं वाटतं, नंदिनी आली आहे. भारत म्हणत असतो, अरे हो रे, पण तुला कसं कळलं, तू तर तिकडे बघितलं पण नव्हतं. जीवा म्हणत असतो, अरे आमचं बॉन्डिंग आहे ना तेवढं, लगेच कळतं. आता तो तिच्याकडे बघतो आणि म्हणतो, वाव, ग्रेट दिसतीये बायको, खूप छान. आणि नंदिनी खरंच खूप छान दिसतीये. इकडे आर्या लगेच म्हणते, तिच्याकडे ती आली तर तिच्याकडे काय जायचं एवढं लगे, माझ्या एवढी थोडीच ना हॉट दिसते ती नंदिनी. आणि असं बोलत असते. पण जीवा तिचा हात हातामध्ये घेतो आणि खूप छान गाणं लागतं. तो म्हणत असतो, हे बघ नंदिनी, खूप छान दिसते. आणि त्यांचा रोमॅन्स सुरू असतो. तो तिच्या डोळ्याचं काजळ काढून तिच्या डोळ्याला मागे कानामागे लावायचं असतं. इकडे पार्थ जातो. पार्थला त्याच्याकडून शिट्टी वाजवायचं शिकायचं असतं. तो म्हणत असतो, सॉरी सॉरी, मी तुमच्या रोमॅन्सच्या थोडं मध्ये आलो. आता जीवा त्याला सरकवतो बाजूला, अरे थांब ना. नंदिनी तोंडाला हात लावते आणि म्हणते, ऐका ना हो त्यांचं काय म्हणतायत पार्थ दादा. पार्थ काय म्हणतायत तर जीवा म्हणत असतो, अगं जाऊ दे ना. तर पार्थ म्हणतो, अरे चल ना बाबा, मला तुझ्याकडे खूप महत्त्वाचं काम आहे. आता तो निघून जातो जीवाला घेऊन. इकडे आर्याचा एवढा जळफळाट झालेला आहे की तिच्या चेहऱ्यावर अगदी ओसंडून वाहतोय. काव्या आणि रम्या आणि वसवात्या हे सगळं बघतायत. आता यांना 16 ऑगस्टला एक्सपोज करायचंच आहे की नंदिनीची प्रेग्नेन्सी खोटी आहे आणि आर्याच्या पोटामध्ये तिचं बाळ आहे, याचीच ते प्लॅनिंग करत आहे. आता इकडे काव्या बाळासोबत बोलते, अरे बाळा, मला ना थोडं अनकम्फर्टेबल फील होतं, पण तुला वेळ देता येत नाही माझ्या अभ्यासामुळे. पण तुला हे जाणवत असेल ना, तुझ्यासाठी, तुझ्या हौशीसाठी मम्मा किती धावपळ करते. आणि हे सगळं सगळ्यांच्या आयुष्यावर, सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य येण्यासाठी या सगळ्यांचा त्याग केला या बाळा मी. आणि तुला हे जाणवतंय ना, तुझी मम्मा खूप छान आहे तर. आणि तिला आतून असं फील होत असतं. इकडे आता तिची आई आली आहे आणि त्यांनी चकल्या आणल्या. चकल्यांचं नाव काढताच काव्या म्हणत असते, अगं आई, कसं कळलं तुला, मला खरंच चकल्या खाव्याशा वाटत होत्या आणि त्या तू लगेच घेऊन आली. आता त्या छान छान बनवलेल्या चकल्या इकडे काव्या एन्जॉय करते आणि गप्पा मारते शारदाताईसोबत. त्या म्हणत असतात, अगं बाळा, मला माहिती होणार नाही असं वाटतंय कसं तुला, माझ्या लाडक्या लेकीला हे सगळं हवं होतं ना, हे मला माहीतच होतं. आता काव्या म्हणत असते, हो ग आई, मला माहिती आहे. आता पुढील भागामध्ये तोच प्रोमो दाखवला आहे की जेव्हा आर्या जाते ते लिगल डॉक्युमेंटची फाईल घेते आणि